पण कत्तलखान्यात जाते म्हणजे नक्की काय करते आणि कत्तलखान्यात गेल्यावर नक्की काय होतं याच्या भावना आज मांडण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. आज जरी शब्द माझे असले तरी भावना गायीच्या आहेत, आपल्या गोमातेच्या आहेत. कत्तलखान्यात जाणारे ट्रक आपण सोडवतो, खूप सुदैवी असतात त्या गोमाता ज्या सोडवल्या जातात, पण आजही हजारो लाखो गोमाता कत्तलखान्यात जात आहेत. सरकार काय करतंय, सरकारनं काय करावं, कायदे कसे असावेत, कायदे कसे नसावेत, मला काय त्याचं, हे सगळे प्रश्न आहेत व राहतील. पण आज गायीच्या भावना, आपल्या गोमातेच्या भावना मी तुमच्या समोर मांडतोय. कत्तलखान्यात कोंबून तिला कशी बशी नेली त्या कसाबाने, आणि कत्तलखान्यात गेल्या गेल्या लगेच तिला कापली नाही बरं का, 2-3 दिवस उपाशी ठेवली. का तर तिच्या रक्तातलं, तिच्या मांसात, त्याचं रक्त मांसात उतरावं. 2-3 दिवसाच्या वाट बघण्यानंतर कशी बशी मरणासन्न झालेल्या त्या गोमातेला त्या कन्व्हेअर बेल्टवरून शेवटी जिथं स्लॉटरिंग हाऊसेस मध्ये कापायचं असतं तिच्या मानेवरून ब्लेड फिरवण्यासाठी पुढे नेलं गेलं. पण तिचं दुर्दैव इथं परत आढळलं, थेट त्या कसाबानं तिला कापली नाही, तर तिच्यावर पहिलं काय केलं, 200-300 डिग्रीचं उकळतं पाण्याची वाफ तिच्यावर सोडली. का तर तिची चमडी अख्खी निघावी, अखंड तिची चमडी निघावी. म्हणजे लेदरचे पर्स आपण वापरतो, लेदरचे पट्टे वापरतो, ते कुणापासून बनतात असतील ते आता माझ्या मते तुम्हाला कळलं असेल. त्या लेदरच्या चमड्याच्या वस्तूंसाठी त्या गोमातेला ह्या हालातून जावं लागलेलं असतं. आता ती काही पुढे जाते आणि हळूहळू पुढे सरकताना एक वेळ अशी येते की ते एक ब्लेड येतं आणि तिच्या मानेवर हळूच फिरवलं जातं. तिची अख्खी मान कापली जात नाही, तिची थोडीशीच मान अशा तऱ्हेने कापली जाते की त्यातून रक्ताचा फवारा, तिच्या रक्ताच्या धामण्या फुटाव्यात आणि रक्त गळत राहावं. मागून हुक लटकवला जातो आणि उलटी गाय लटकवून त्या कन्व्हेअर बेल्टवरून फिरवली जाते. गाय मेलेली नाही, गाय तडपते, गायचं रक्त खाली सांडतंय, गाय भाजलेली आहे, पोळलेली आहे, पण मेलेली नाही, तडपडते, अजून तडपडते. आणि कशी बशी पुढे जाऊन 1-1.5-2 तासाच्या प्रवासानंतर, त्या अत्यंत हृदयदायक प्रवासानंतर तिला खाली उतरवलं जातं. जेव्हा तिचा रक्ताचा थेंब ना थेंब खाली पडतो आणि मग तिच्या मानेवरून ते ब्लेड फिरवून तिचं मुंडकं दाढा वेगळं होतं, तेव्हा तिचा प्राण जातो. गड्यांना आज ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्यच आहे की या एवढ्या सगळ्या प्रवासात ती गोमाता फक्त एकच विचार करत असते की माझं असं काय चुकलं की ज्या कुटुंबाला मी माझ्या रक्तापासून दूध बनवून दिलं, त्याला पोषण केलं, त्या कुटुंबाचं संपूर्ण पोषण केलं, त्यांची शेती सांभाळली, त्यांना अन्नधान्य पिकवून दिलं, त्यांनी मला इतका दर्दनाक तऱ्हेचा मृत्यू का दिला. दूध तर तुमच्या मुलांनी पण पिलं, दूध तर माझ्या मुलांनी पण पिलं. माझा मुलगा पुढे जाऊन बैल झाला, जो तुमच्या शेतात राबायला लागला. तुमचा मुलगा पुढे जाऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला, शहरात जाऊन मोठ्या मोठ्या नोकऱ्या करायला लागला, खूप सारे पैसे आले. म्हणून जेव्हा माझं दूध कमी झालं तेव्हा तुम्ही मला थेट कत्तलखान्यात दिली. तुम्ही जेव्हा चारा देत होता, तुम्ही जेव्हा ओला चारा देत होता, सुका चारा देत होता, भुसा देत होता, कधी देत नव्हता, कधी पाणी सकाळी पाजत होता, तर कधी क्रिकेटची मॅच आहे म्हणून पाणी न पाजताच निघून जात होता. काय होते त्याला, संध्याकाळी पाजूया की असं म्हणून जात होता. पण मी कधी तक्रार केली नाही, मी दूध देतच राहिले. मी तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दूध देत राहिले, तुमच्या संपूर्ण शेतीचं रक्षण करायला, काम करायला बैल देत राहिले. पण तुम्ही मला असा का मृत्यू दिला? आणि ह्याचा जाब विचारण्यासाठी मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा थेट मी कत्तलखान्याच्या गाडीत असते. आणि कत्तलखान्याच्या गाडीतून थेट जेव्हा ह्या सगळ्या नरक यातना भोगून मी जेव्हा पुढे जाते तेव्हा मागे काय बघते, तर माझ्या रक्तापासून लिपस्टिक बनवली जाते, माझ्या चमड्यापासून बेल्ट बनवले जात आहेत, माझ्या रक्तापासून चहापत्तीमध्ये चहाला रंग यावा म्हणून त्याचा वापर होतोय, माझ्या हाडांपासून पावडर बनवली जाते, माझ्या हाडांपासून सौंदर्य प्रसाधने बनवले जात आहेत. आणि माझेच हिंदू, माझेच मुलं ते वापरतायत आवडीनं खुशीनं. आणि ह्या सगळ्या वेदना आज मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलो.